जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स लर्निंग म्हणजे मुक्त आणि दुरुस्त अध्ययन केंद्रामध्ये जे विद्यार्थी पासआउट झालेले आहे त्यामध्ये जे विद्यार्थी जसं BA BCom त्याच्यानंतर MA MCom आणि MBA अशा 5 अभ्यासक्रमाला विद्यार्थी काय करतात SPPUच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंग ज्याला SODL असं देखील म्हणलं जातं. तर या अभ्यासक्रमाला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि ज्यांची ही डिग्री पूर्ण झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्स काढावं लागतं. तर यासाठी परीक्षा फॉर्म कसा भरायचा आहे हे स्टेप बाय स्टेप्स आपण जाणून घेणार आहोत. काही तुम्हाला महत्त्वाच्या डिफिकल्टी येतील, त्या डिफिकल्टी पण आपण या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत आपण अद्ययावत माहितीसाठी काय करू शकता, आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. जर का आपण अद्याप आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतरच परीक्षा फॉर्म भरा. कारण यामध्ये खूप सारे प्रश्न असणार आहे. कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. चला तर मग सुरुवात करूया की स्कूल ऑफ ओपन लर्निंग आणि डिस्टन्स लर्निंगचा कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा ते आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी गेल्यानंतर इथेच तुम्हाला या पेजवर इथे स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम अशा नावाची टॅब तुम्हाला दिसेल. त्यावरती काय करा, क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. जसं ॲडमिशन, दॅन स्टुडंट कॉर्नर, दॅन अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, सिलॅबस, स्टडी मटेरियल आणि इथे एक्झाम सेक्शन दिसून येणार आहे. ओके, या एक्झाम सेक्शनमध्ये सगळ्यात लास्टला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट आणि इथे पनकोड पण दिलेला आहे आणि स्कूल ऑफ ओपन किंवा डिस्टन्स लर्निंग असा टॅब दिलेला आहे. त्यावरती काय करायचं आहे, सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला काय होईल बघायला भेटणार आहे आणि इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसून येणार आहे. एक आहे रेग्युलर कन्व्होकेशन आणि दुसरं काय आहे, सप्लिमेंटरी कन्व्होकेशन. तर रेग्युलर कन्व्होकेशन म्हणजे काय आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जसं की शैक्षणिक वर्ष 2023-24 चालू आहे आणि या अगोदरच्या जे काही परीक्षा झाल्या त्या म्हणजे जून 2023च्या परीक्षा झालेल्या आहे आणि याच्या पुढच्या जे काही डिसेंबर 2023च्या परीक्षा होतील बॅकलॉग, तर त्या काय होणार आहे, त्या 1 बाय 1 परीक्षा असतील. तर रिसेंटली ज्या काही परीक्षा तुम्ही पासआउट झालेल्या आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, रेग्युलर कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्स तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. आणि जे विद्यार्थी याच्या अगोदरच्या परीक्षेत पासआउट झालेले असतील म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया डिसेंबर 2022 म्हणा, जून 2022 म्हणा किंवा त्याच्या अगोदरच्या कोणत्याही परीक्षेमध्ये जर का विद्यार्थी पासआउट झाले असतील ते विद्यार्थी काय करतील, इथे सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री हा ऑप्शन सिलेक्ट करतील. तुम्हाला काही अडचण असली तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे कन्व्होकेशन रिलेटेड. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, इथे संपर्क साधू शकता किंवा convocation-support@pun.unipune.ac.in यावर सुद्धा तुम्ही मेल करू शकता. सो आपल्याला हा विद्यार्थी आहे तो जून 2023ला पासआउट झालेला आहे म्हणून आपण इथं रेग्युलर कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्सवर आपण क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणचा इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीचं बघायचं भेटेल. तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय फॉर 124th रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेट्स यावरती क्लिक करा. जसं या पुढचं असेल तर 125व दिसेल, बट आत्ता जे काही दिसतं आहे ते 124व रेग्युलर दिसत आहे. त्यावरती आपण काय करूया, क्लिक करूया. जे त्याच्या अगोदरच्या म्हणजे जून 2023च्या अगोदरच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास झाले ते विद्यार्थी काय करतील, इथे अप्लाय टू सप्लिमेंटरी कन्व्होकेशनमधून अप्लाय करणार आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण काय करूया, क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन येतील. इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक रीड करा. रीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चौकोन बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करा आणि अप्लाय बटनावर
क्लिक करून पुढच्या पेजला जाऊ शकता. इथे गेल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी PRN नंबर दिसून येणार आहे. तर हा PRN नंबर ऑलरेडी एका दुसऱ्या विद्यार्थ्याचा आहे. या विद्यार्थ्याचा जो काही PRN नंबर आहे तो आपण या ठिकाणी टाकूया आणि या ठिकाणी इथे सिलेक्ट इयर करू 2023. जर आपण सप्लिमेंटरीमध्ये असाल तर तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये सर्व इयर तुम्हाला दिसून येतील. सो इथे क्लिक केल्यानंतर चेक PRN व्हॅलिडेशन या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक महत्त्वाची इन्फो दिली जाईल की नो डेटा फाउंड, प्लीज फिल द इन्फॉर्मेशन आणि क्लोज बटनावर काय करा, क्लिक करा. ओके, आता तुम्ही जो काही PRN टाकला, कारण बघा स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा कोणताच डेटा ह्या विद्यापीठाच्या साईटवर आता अवेलेबल नाही, त्याच्यामुळे तुम्हाला या पद्धतीचा एरर आला. तुम्ही त्याबद्दलची काही काळजी करू नका. इथे जेवढी काही माहिती विचारली तेवढी माहिती काय करा, फक्त फिलअप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. हा एक पहिला मुद्दा तुम्हाला झालेला आहे. आता काही विद्यार्थ्यांना काय होतं, डायरेक्ट एक वेगळी टॅब तुम्हाला बघायला भेटेल, ती मी तुम्हाला दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन केल्यानंतर ज्यावेळेस आपण कन्व्होकेशन सर्टिफिकेट्सला क्लिक करतो त्यावेळेस काही जणांना या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटतो. त्यावेळेस अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करायचं, इथे स्टुडंटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसून येतील. एक आहे क्रिएट अकाउंट आणि दुसरा आहे लॉग इन. ओके, तर कोणी क्रिएट अकाउंट करावं आणि कोणी लॉग इन करावं हे मी तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादा विद्यार्थी काय आहे की MCOM या वर्गामधून SOL काय झालेला आहे, पासआउट झालेला आहे. पण या विद्यार्थ्यांनी BCom ऑलरेडी SPPUमधून कोणत्या ना कोणत्या अभ्यासक्रमातून पूर्ण केलेलं आहे, तर त्याच्याकडे ऑलरेडी SPPUचा युजर नेम पासवर्ड असणार आहे. तर त्यांनी या लॉग इन बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जो विद्यार्थी अद्याप SPPUच्या कोणत्याच रेग्युलर प्रोग्रामला नव्हता, ओके, म्हणजे तो आता BCom पासआउट झाला आहे पण BCom त्यांनी SOLमधून पासआउट केलं आहे, त्याच्याकडे रेग्युलर SPS.unipune.ac.in हे या पेजवर त्याचं युजर नेम पासवर्ड नाही आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांनी इथं क्रिएट अकाउंट बटनावर काय करायचं, क्लिक करायचं आहे. तर क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करा. इथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. इथे सपोज आपण गृहीत धरू की एका विद्यार्थ्याचं नाव, जसं की आपण इथे नाव टाकूया, सपोज त्याचं जे काही रिझल्टवर नाव आहे किंवा त्याच्या याच्यावर जे काही नाव आहे तर ते जसं काळे अक्षय प्रकाश असं त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आहे. तो विद्यार्थी काय करेल, या ठिकाणी कोणताही एखादा मेल ID इथे टाकेल. त्याच्यानंतर एखादा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे तो काय करणार आहे, एंटर करणार आहे. ओके, सो इथे एंटर केल्यानंतर इथे काय करायचं आहे, ऑलरेडी जर का तुम्ही यूज केला असेल तर तो या ठिकाणी यूज करायचा नाही आहे. ओके, आपण या ठिकाणी काय करूया, दुसरा मोबाईल नंबर किंवा दुसरा मेल ID आपण या ठिकाणी वापरणार आहे. ओके, मी या ठिकाणी मेल ID पुटअप करतो. ठीक आहे, आणि इथं व्हेरीफाय ईमेल ID आणि मोबाईल नंबर या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय येतो, ईमेल OTP अँड मोबाईल नंबर हॅज बीन सेंड सक्सेसफुली टू युअर ईमेल ID आणि मोबाईल नंबर. ओके, क्लोज करा. इथे तुमच्या ईमेलला जो OTP आला असेल तो OTP एंटर करा. इथे मोबाईल नंबर काय करा, त्याला जो OTP आला असेल तो एंटर करा. इथे नवीन पासवर्ड क्रिएट करा किंवा चूज पासवर्ड करा. 6 डिजिटचा 1 ते 6 पर्यंत केला तरी चालेल. कन्फर्म पासवर्ड पण करा. त्यानंतर इथे जो काही कॅप्चा दिला, म्हणजे या ठिकाणी जो कॅप्चा दिला तो या ठिकाणी एंटर कॅप्चामध्ये एंटर करा आणि अकाउंट क्रिएट करा. सो अकाउंट क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन बटनावर या. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय येईल, लॉग इन बाय येईल. जसं की या ठिकाणी आपण मोबाईल नंबर लॉग इन करू. इथे मोबाईल नंबर पुट करू. त्यानंतर आपण पासवर्ड एंटर करणार आहे. हा कॅप्चा टाकून आपण काय करूया, लॉग इन करूया. बघा लॉग इन केल्यानंतर सपोज जर का त्या विद्यार्थ्याचं BCom झालेलं आहे. बघा आता मी ज्या विद्यार्थ्याचा एका डेटा दाखवतो आहे तो विद्यार्थी ऑलरेडी BCom रिस्ट्रक्चरमध्ये SPPUमधून 2013 पॅटर्नने पासआउट झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं, स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून त्यांनी MCom कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे हे आपण युजर नेम पासवर्ड टाकून किंवा ऑलरेडी त्याचं अकाउंट होतं म्हणून या पद्धतीचं त्याचं अकाउंट आलेलं आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, इथे अप्लाय फॉर सर्टिफिकेट्स या बटनावर क्लिक करायचं आहे. जर अदरवाईज अकाउंटच नसेल तर तुम्हाला इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन दिसेल किंवा न्यू कोर्स एनरोलमेंट दिसेल. त्या बटनावर काय करा, क्लिक करा. इथे तुमचं स्टुडंट टाईप त्यावेळेस काय करा, न्यू सिलेक्ट करा. इथे कॉलेजचा कोड किंवा पन कोड जो काही आहे, म्हणजे तुम्ही आत्ता SOLला ज्या कॉलेजला प्रवेश घेतला त्या कॉलेजचा पन कोड या ठिकाणी टाका. ओके, जसं की एक्झाम्पल मी या ठिकाणी एका कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकत आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे त्याचा कोर्स टाईप आहे. या महाविद्यालयात या विद्यार्थ्यांनी सपोज MComला प्रवेश घेतला, त्याचा कोर्स नेम या ठिकाणी आला. त्यानंतर इथे ॲडमिशन फॉर
इयर फर्स्ट इयर त्याचं ऑलरेडी झालं. या ठिकाणी या पद्धतीने त्यांनी काय करायची आहे, माहिती भरायची आहे. इथे ABCID टाकायचा, कोर्स नेम म्हणजे त्याचा प्रिव्हियस जो काही कोर्स नेम असेल ते कोर्स टाकायचं आणि या बटनावर काय करायचं आहे, सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर त्याला त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे पूर्ण फुल नेम येईल, नेम इन मराठीतून येईल, आईचं नेम येईल, डेट ऑफ बर्थ येईल, नंतर मेल ID, मोबाईल नंबर, नॅशनॅलिटी, नंतर डोमेसाईल येईल, नॉन क्रिमिनल किंवा क्रिमिनल किंवा नॉन क्रिमिनल आहे का तिथे नो करा, मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर तिथे नो करा, फिजिकल हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नो करा, कास्ट सिलेक्ट करा, तुमचे ॲड्रेस भरा आणि तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून तुम्ही काय करू शकता, फर्स्ट पेजवर या ठिकाणी येऊ शकता. जसं की त्या आल्यानंतर या ठिकाणी आपण काय करतो, याच अशाच पेजला येतो आणि तिथे पण तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेट्स असं टॅब तुम्हाला दिसून येणार आहे. या बटनावर काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्ही या टॅबला येतात आणि इथे परत तुम्ही अप्लाय फॉर 124 सर्टिफिकेट्सला आलात तर इथे चौकोन बॉक्स करा आणि अप्लाय बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा काय करायचा आहे, PRN नंबर, आत्ताचा स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा जो PRN नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. इथे इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि चेक PRN व्हॅलिडेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला माहिती येईल, नो डेटा फाउंड, प्लीज फिल द इन्फॉर्मेशन. ओके, सो इथे क्लोज करा आणि इथे 1 by 1 जी इन्फॉर्मेशन दिली ती आपण भरणार आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती भरूया आणि इथे तुम्हाला आता ही महत्त्वाची, इथं बाकीची तर पर्सनल माहिती तुमचीच आहे सर्वजणांची. ओके, या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचा पन कोड विचारला जातो, तर तुम्ही नेमकी कॉलेजचा पन कोड कोणता टाकायचा ती माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ओके, सो या ठिकाणी जसं की तुम्ही स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या टॅबला गेलात, ओके, तुम्हाला इथे स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा पन कोड टाकायचा आहे. ओके, ज्यावेळेस या ठिकाणी आलात तर या ठिकाणी बघा इथे एक्झाम सेक्शनमध्ये इथं पन कोड दिलेला आहे. ओके, तो काय दिलेला आहे, पन कोड 10 डिजिटचा पन कोड आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पुणे EOP, नंतर डिस्टन्स लर्निंग एज्युकेशन, ओके, DLEA, ओके, 516 हा तुमचा काय झालेला आहे, पन कोड झालेला आहे. हा काय करा, तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ओके, सो कॉपी पेस्ट करा आणि तुमचं जे काही जिथून माहिती भरता आहे त्या ठिकाणी तुम्ही एंटर करा. बघा आपण हा काय केलेला आहे, कॉलेजचा पन कोड या ठिकाणी टाकलेला आहे किंवा तो पूर्णपणे स्कूल ऑफ ओपन लर्निंगसाठी सर्व विद्यार्थ्यांना हाच पन कोड टाकायचा आहे. त्यानंतर इथे कॉलेज कोड तुम्हाला विचारलेला, कॉलेज नेम तुम्हाला पुटअप करायचा आहे. आता बघा या विद्यार्थ्याकडे कॉलेज नेम आणि कॉलेजचं पन कोड नाही आहे किंवा कॉलेजचा कोड नाही आहे, तर त्यांनी काय करायचं, इथं क्लिक टू चेंज कॉलेज या बटनावर क्लिक करायचं. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होईल, सर्च बॉक्स दिसेल. आता हा विद्यार्थी LVH कॉलेज पंचवटीचा आहे, यांनी काय केलेलं आहे, फक्त LVH. ओके, इथं किंवा त्यांनी नुसतं नाशिक जरी केलं तरी चालेल. आपण इथं एक म्हणूया लोकनेते. ओके, लोकनेते असं त्याला पंचवटीचा पूर्ण जे काही नाव आहे ते नाव या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण इथं लोकनेते व्यंकटराव हिरे असं जर का आपण पूर्णपणे टाकलं, आता त्या कॉलेजला जे काही नाव आहे ते आपण इथे शक्यतो टाकण्याचा आपण प्रयत्न करू आणि 1 by 1 आपण सर्च करू. मी इथे सर्च बॉक्समध्ये पंचवटी असं नाव टाकण्याचा प्रयत्न केला. ओके, तर इथे मला 1 नंबरलाच काय दिलं, कॉलेजचं नेम दिसलं, CAAN 018-160 आणि या ठिकाणी फक्त सिलेक्ट बटनावर काय केलं, क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर तिथे येतं तुम्हाला की इट इज सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर कॉलेज इज ॲटोनॉमस, सो असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ओके, त्यानंतर इथे फॅकल्टी नेम सांगितलेलं आहे. तर आता जसा हा विद्यार्थी MCOMचा आहे म्हणून या ठिकाणी तो कॉमर्स करेल. आर्ट्सचा असेल तर आर्ट्स करा, म्हणजे BA BCom असेल तर आर्ट्स करा, BA आणि MA असेल तर आर्ट्स करा, BCom MCom असेल तर कॉमर्स करा आणि MBA असेल तर मॅनेजमेंट करा. सो इथे आपण कॉमर्स सिलेक्ट करू. त्यानंतर इथे कोर्स नेम तुम्हाला काय घ्यायचा आहे, तर जसं तुमचं BCom असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करा, BCom किंवा बॅचलर ऑफ कॉमर्स असा विषय तुम्ही इथे सिलेक्ट करा. इथे ड्रॉपडाऊनमध्ये इथे खालती दाखवलेला आहे. ओके, बॅचलर ऑफ कॉमर्स व्होकेशनल असेल, व्होकेशनल तर तुमचा नव्हता त्याच्यामुळे तो टाकण्याची आवश्यकता नाही. एक BCom म्हणून तुम्हाला एक या ठिकाणी दिसून येईल किंवा बॅचलर ऑफ कॉमर्स असं देखील तुम्हाला दिसून येईल. ओके, आता हा विद्यार्थी तसा MCOMचा आहे म्हणून आपण MCOM करूया, पण BCom झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं. जर तुम्ही स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून MCOM जरी झाला तर तुम्हाला हे MCOM हे ऑप्शन
सिलेक्ट करायचं आहे. सो आपण इथे एम.कॉम ऑप्शन सिलेक्ट करू. त्यानंतर पासिंग मंथ आहे त्याचं जून, जे तुमच्या रिझल्टवर वरती टॉपला दाखवलेलं असतं. सपोज हा तुमचा रिझल्ट आहे, त्या रिझल्टला तुमचं सीट नंबर, तुमचं नेम आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचं इयर आणि बाकीचं दाखवलेलं जातं. तर त्या ठिकाणची जी काही डिटेल्स आहे ती टाका. जसं पासिंग इयर याचं 2023 आहे तर 2023 सांगितला. याचा रिझल्ट सपोज A+ आहे तर A आपण इथे दाखवला आणि इथे क्लास इम्प्रूव्हमेंट या बटनावर क्लिक करायचं नाही, कारण तुम्ही ऑलरेडी रेग्युलर मोडमधून झालेला आहात. तुम्ही काय क्लास इम्प्रूव्हमेंट देऊन पासआउट झालेला नाहीत. ओके, एवढी माहिती भरा. या ठिकाणी आणखीन कोणकोणत्या माहिती दिल्या ते आपण बघूया. इथे काय काय आहे, तुमचा PRN नंबर आहे, तुमचा सीट नंबर तुमच्या रिझल्टवर आहे, तुमचा जेंडर तुम्हाला मेन्शन करायचं मेल फिमेल, त्यानंतर स्टुडंट नेम ॲज पर युअर मार्क लिस्ट, जे तुमच्या रिझल्टवर दिलेलं आहे तेच तुम्हाला इथं पुटअप करायचं आहे. तेच नेम मराठीतून टाकायचं आहे. मदर्स नेम ॲज पर युअर मार्क लिस्ट टाकायचं आहे. मदर नेम मराठीतून टाकायचं आहे. जसं इथे कंट्री इंडिया आहे तर आपण इंडिया केली. स्टेट महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र इथं स्टेट आपण सिलेक्ट केलं. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यातलं नाशिक डिस्ट्रिक्टचा आहे, त्याच्यामुळं त्याचा तालुकासुद्धा काय आहे, नाशिकच आहे, म्हणून या ठिकाणी आपण नाशिक घेतला. नंतर पिनकोड टाकला. नंतर ॲड्रेस, इथे ॲड्रेस टाकताना तुम्ही आत्ता ज्या भागामध्ये आहात, एखादा विद्यार्थी कदाचित काय झालेला आहे, त्याची बदली झाली, तो दुसरीकडे जॉब करतो, तो दुसरीकडे स्थायिक झाला, तर त्याला ज्या पत्त्यावर कन्व्होकेशन पाहिजे असेल तर त्यांनी हा पत्ता काय करायचा, या ॲड्रेस कॉलमला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह असलेला मोबाईल नंबर टाका, मेल ID टाका. पुढचं कम्युनिकेशन तुमचं सगळं मेल ID आणि मोबाईल नंबरवर होणार आहे. आपण एवढी माहिती भरू आणि सबमिट बटनावर क्लिक करू. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला येतं certificate.unipune.ac.in इन से डू यू वॉन्ट टू सबमिट. सो इथे ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला येतो प्लीज अपलोड डॉक्युमेंट. इथे क्लोज करा आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट PDF करून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचा आहे. याची साईज 1 MBच्या आत असायला हवी. जर आता काही विषय असा आहे की काही विद्यार्थ्यांकडे हार्ड कॉपी नाही आहे, तर तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन जो काही रिझल्ट आहे त्याची प्रिंटआउट काढा. त्यावर तुमच्या स्टडी सेंटर कोऑर्डिनेटरचा सही शिक्का घेऊन तो जरी अपलोड केला तरीही चालेल. बघा, यानंतर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येतो, टोटल 1 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर इथे क्लोज करा. इथे तुमची पूर्णपणे डिटेल येईल आणि ही डिटेल जर का सगळी बरोबर आहे याची खात्री पटली तर इथे लास्टला काय करा, एडिट ॲप्लिकेशन या बटनावर जर क्लिक कधी करणार, जर तुमच्याकडे काही दिलेली इन्फॉर्मेशन जर का चुकीची वाटत असेल तर एडिट ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण सबमिट बटनावर क्लिक केलं त्यानंतर इथे अपलोड डॉक्युमेंट आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. सो इथे पूर्णपणे डिटेल्स येणार आहे. सो या ठिकाणी आपण सिलेक्ट पेमेंट या बटनावर काय करू, क्लिक करू आणि इथे प्रोसीड फॉर पेमेंट करणार आहोत. इथे पेमेंटची जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी तुम्हाला इथे येणार आहे ₹290. ओके, इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे, जसं की इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भारत QR, EMI. तर तुम्ही इथे UPI जर का सिलेक्ट केलं तर तुम्ही तुमचा UPI ID किंवा जो काही फोनपे ID आहे तो या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एंटर करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, पेमेंट पूर्ण केलेलं आहे. पेमेंट पूर्ण केल्यानंतर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे बघा. पुन्हा तुम्ही काय करायचं, तुमचं लॉग इन करायचं आणि इथे अप्लाय फॉर सर्टिफिकेट्स बटनावर क्लिक करायचं. त्या सर्टिफिकेट्स बटनावर क्लिक केल्यानंतर इथे सर्टिफिकेट ऑनलाईन येईल, तुमचा ॲप्लिकेशन ID येईल, तुमचा PRN नंबर येईल, सीट नंबर येईल, तुमचं नेम येईल, ॲप्लिकेशन टाईप म्हणजे रेग्युलर केलं का सप्लिमेंटरी केलं त्याचा भाग इथे येईल. नंतर पेमेंट स्टेटस काय येणार आहे, इथे सक्सेस येणार आहे. किंवा कधी कधी काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो, तुम्ही पेमेंट केलं तरी तिथे मेक पेमेंट किंवा पेंडिंग पेमेंट असं तुम्हाला दाखवेल. तर तुम्ही थोडासा वेट करा. कदाचित कधी कधी काय होतं की विद्यापीठापर्यंत पेमेंट पोहोचायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळं तुम्ही ॲटलिस्ट 2 दिवस तरी वेट करायला हवा. नंतर तुम्ही या ठिकाणी मेक पेमेंटवर जर का क्लिक केलं तर तिथे तुम्हाला सक्सेस अशा पद्धतीचा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर इथे व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि ट्रॅक स्टेटस फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असा लोगो तुम्हाला येईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे सर्टिफिकेट डिस्बर्स केलं जाईल किंवा तुमच्यापर्यंत पाठवलं जाईल तर तिथे वेगवेगळे स्टेटस तुम्हाला जाणून येतील. सो इथे व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा आणि हा जो काही फॉर्म आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, डाउनलोड केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला काय होईल, तो फॉर्म
दिसून येईल. हा फॉर्म तुम्हाला कोणत्याही स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सबमिट करायचा नाही आहे. बघा इथे ॲप्लिकेशन फॉर 124th रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट्स असं नाव आहे. त्या स्टुडंटचं पूर्ण नाव आणि पत्ता वगैरे, कॉलेजचं नेम वगैरे संपूर्णतः दिलेलं आहे, त्याचं डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि शेवटी पेमेंट पेड केल्याची रिसिप्ट पण तुम्हाला दाखवलेली आहे. जर का विद्यापीठाने सर्टिफिकेट्स तुमच्यापर्यंत पाठवलं आणि तुम्हाला जर भेटलं नाही तर तुम्ही हे ॲप्लिकेशन घेऊन विद्यापीठातलं जे काही कन्व्होकेशन सेक्शन आहे त्या सेक्शनला तुम्ही हे दाखवू शकता. त्या बेसवर तुम्हाला तुमचं कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्स तुम्हाला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेटचा जो काही फॉर्म आहे तो तुम्ही फिलअप करू शकता. हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. मी 2 ते 3 पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे की हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट्स एक कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. पुढे चालून तुम्ही कोणत्याही एखाद्या ठिकाणी जॉबला जाताल, कोणत्या सरकारी नोकरीला अप्लाय करताल त्यावेळेस तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट्स हे डिमांड केलं जातं. त्याच्यामुळे हे आज नाही उद्या जरी काढलं तरी चालेल, बट तुम्हाला जसे जसे तुम्ही लेट होत जाताल, म्हणजे दर 6 महिन्यानंतर हे सर्टिफिकेट्स आपण काढतच असतो किंवा विद्यापीठामार्फत त्याची प्रक्रिया चालू असते, पण तुम्ही जसं जसं लेट करताल तसं तसे त्याची फी वाढेल. म्हणजे आत्ता जर का 290 आहे, नेक्स्ट पुढच्या ॲप्लिकेशनला ते 500 रुपये एक्स्ट्रा होईल, त्याच्या पुढं 500 रुपये एक्स्ट्रा होईल. म्हणजे जसं जसं तुमचा कालावधी वाढत जाईल तसे तशी त्याची फी पण काय होत जाते, वाढत जाते. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करा. घरपोच तुम्हाला ते सर्टिफिकेट्स भेटून जाईल. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील स्टडी सेंटर कोऑर्डिनेटरला संपर्क करू शकता. काही मेजॉरिटी प्रॉब्लेम असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन केला तरी चालेल. सो पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.